आहे माझ्या बागेतील एक उन्हाळी सकाळ. सकाळ होतेच ती कोकिळेच्या आवाजाने आणि अनेक छोट्या मोठ्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने. बुलबुल, सनबर्ड, कोकिळा, साळुंकी यांच्या एकमेकांना द्यायच्या साध प्रतिसादाच्या खेळाने सकाळ अगदी सुरेल आणि चैतन्यमयी होते. झाडांना पाणी देताना मी त्यांची पानेही पाण्याने भिजतील असे मुद्दाम बघते, कारण या पर्पल सनबर्ड्सना हे असे ओल्या पानांवर आपले पंख घासायला फार आवडते. मातीच्या पसरट भांड्यात मी पाणी ठेवायचंच अवकाश की बुलबुलची जोडी येतेच आंघोळ करायला. सनबर्ड्स आधी असे आजूबाजूच्या झाडांवर बसून नीट टेहाळणी करतात. कावळा किंवा साळुंकी असे मोठे पक्षी आपल्या आजूबाजूला नाहीत ना असे बघून मग हलकेच उड्या मारत मारत पाणी प्यायला येतात. मग हळूहळू एंट्री होते फुलपाखरं आणि अशा पोलिनेटर्सची. या सर्व पक्ष्यांची, फुलपाखरांची, किड्यांची ही सकाळची लगबग कधीकधी आपल्या सकाळच्या धावपळीलाही लाजवणारी असते. पोट भरण्यासाठी, पिलांना खाऊ घालण्यासाठी, घरटं बांधण्यासाठी त्यांना रोज सकाळी उठून नव्याने मेहनत करायला लागते. आणि माझी बाग थोड्या प्रमाणात का होईना या सर्वांच्या पोटापाण्याचा एक हक्काचा आसरा आहे, ही भावना मला खूप मोठं समाधान देते. आणि तुम्हाला एक गंमत सांगू का? मी झाडांशी बोलते. आता हे लिंबाचं झाड आहे ना, ह्याला 4-5 वर्ष लिंब येत नव्हती. तर यावर्षी ना मी त्याच्यावर थोडीशी राखवले आणि राखवून त्याला म्हटलं, काय रे तुला अजून लिंब येत नाही आहे, यावर्षी जर तुला लिंब आली नाही ना तर मी तुला खालच्या गार्डनमध्ये शिफ्ट करणार आहे. आणि काय आश्चर्य बघा, यावर्षी त्याला लिंब लागली. गेले 4-5 वर्ष मी ह्या लिंबाची काळजी घेत होते, पण लिंब लागत नव्हती त्याला. अर्थात हे सीडपासून आलेलं झाड असल्यामुळे 4-5 वर्षांनंतरच ह्याला लिंब लागणार होती, मला माहिती होतं हे. पण तरी पण एक 4-5 वर्ष होऊन गेल्यामुळे थोडी इम्पेशंट होऊन मी त्याला थोडीशी रागवले होते ह्या जानेवारी, आणि त्यांनी माझं ऐकलं. तर म्हणतात की तुम्ही झाडांशी संवाद साधला पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांना जरी आपली भाषा कळत नसली ना तरी त्यांना आपले हेल कळतात, आपल्या आवाजातलं प्रेम त्यांना कळतं. तसंच हे ॲग्नोनिमाचं झाड होतं, ह्याला मी रिपॉर्ट केलं आणि रिपॉर्ट केल्यापासून ना ह्याची तब्येतच बिघडली. समाऊ त्याला हे वातावरण बहुतेक आवडलंच नाही. पण मी ना त्याच्याशी दररोज गोड बोलते, त्याला म्हणते की तू जगणार आहेस. आणि ही पानाची अवस्था बघितली तर तशी काही ही पानं हेल्दी वाटत नाही आहेत. पण तुम्हाला इथे दिसत असेल की त्याला एक छोटी फूट आली आहे बघा इथे. तर मला असं वाटतं की मी त्याच्याशी दररोज जे संवाद साधते त्याच्यावरनं दररोज असं पानांवरनं हात फिरवते आणि त्यांनाही ते खूप आवडतं जेव्हा आपण त्यांच्याशी बोलतो. आणि हे ना अगदी शास्त्रीयदृष्ट्या सुद्धा सिद्ध झालेलं आहे की आपण साधत असलेल्या संवादाचा झाडांवर परिणाम होतो. आणि फक्त आपल्याशीच नाही तर झाडं त्यांच्यामध्ये सुद्धा संवाद साधत असतात. आणि ह्या विषयावरच एक सुंदर पुस्तक पण आहे. झाडांच्या अबोल विश्वाचं बोलकं दर्शन आपल्याला एका मस्त पुस्तकातनं होतं. त्या पुस्तकाचं नाव आहे द हिडन लाईफ ऑफ ट्रीज आणि हे लिहिलं आहे पीटर व्होललेबेन या एका जर्मनीच्या वनखात्याची नोकरी करणाऱ्या माणसाने. वनस्पती या विषयावर त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आणि ह्या पुस्तकाचं द हिडन लाईफ ऑफ ट्रीज या पुस्तकाचं सुंदर अनुवाद मराठीमध्ये आपल्याला वाचायला मिळतो. तो केला आहे गुरुदास नुलकर यांनी. या पुस्तकामध्ये त्यांनी झाडं एकमेकांशी कसं बोलतात, कसा संवाद साधतात, एखाद्या शत्रूचा, कीटकाचा अटॅक झाला तर ते एकमेकांना कसं संदेशवहन करतात, हे सगळं खूप छान पद्धतीने सांगितलं आहे. हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा. तर कसे वाटले माझ्या बागेत येणारे हे छोटे पाहुणे आणि एका वेगळ्याच कल्पनेवरचं हे पुस्तक तुम्ही वाचलं आहे का? मला कमेंट्स करून नक्की सांगा.